185 झाडांची लागवड आणि वर्षाला लाखोंची कमाई। सोलापुरातील शेतकरी करतोय 15 वर्षापासून फायद्याची शेती। लिंबू शेती म्हणजे कमी जागेत जास्त उत्पादन देणारी, कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारी शेती। आज आपण लिंबू शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत, जी अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देऊ शकते। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अंकोली या गावात राहणारे शेतकरी भैरवनाथ पवार हे गेल्या 15 वर्षापासून लिंबाची शेती करत आहेत। त्यांनी लिंबाच्या बागेतून भरघोस कमाई केली आहे। 15 वर्षापूर्वी लावलेल्या या बागेतून दरवर्षी 2 ते 2.5 लाख रुपयांचा नफा त्यांना मिळत आहे। त्यांनी एका एकरात 185 लिंबाच्या रोपांची लागवड केली आहे। अंकोली या गावात शेतकऱ्याचं ATM कार्ड म्हणून लिंबाला संबोधलं जातं। शेतमजुरांची रोजंदारी देण्यासाठी 2 ते 3 डाग लिंबांची तोड केल्यास शेतमजुरांचे पगार यातून निघतात। तसेच कुठलीही परिस्थिती आली तर लिंबाची तोडणी करून आपण ते बाजारात विकल्यास संध्याकाळपर्यंत लिंबाची पट्टी शेतकऱ्याच्या हातात येते। म्हणून अंकोली या गावात लिंबाची लागवड करतात, त्याचा ATM प्रमाणे वापर करतात। तसेच लिंबू हे पीक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामध्ये खर्च खूप कमी येतो। थोडी काळजी घेतली आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर हे पीक चांगलं उत्पन्न मिळवून देतं, असं भैरवनाथ पवार यांचं मत आहे। ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा।